आम्ही 1 वाजल्यापासून थांबलोय इकडे. अधून मधून लय हे चालू आहे, बोगसगिरी चालू आहे. पैसे वगैरे घेऊन अधून मधून सोडतात लोक. आम्हाला काय पाणी नाही, काय नाही, जेवण नाही, काय नाही, काय करायचं. ऑनलाईन वाल्याचं दर्शन व्हायलंय, आमच्या बारीवाल्याचं दर्शन होत नाही. बर, मंदिर प्रशासनानं कुठली सुविधा दिली जाते का तुम्हाला? काही सुद्धा नाही, आम्हाला थांबून ठेवली सुद्धा नाही. लाईन चालू आहे का? काही नाही चालू. सकाळी 1 वाजता बर, 1 वाजल्यापासून आतापर्यंत थांबलोय. अजून काय हे आलेलं नाही, तर लाईनीतच आहे अजून. अजून काय दर्शन झालेलं नाही अजून. मी सकाळी 1 वाजल्यापासून दर्शन रांगेमध्ये उभा आहे. तर असा प्रकार घडतो की अधूनमधून लोकांना सोडले जाते पैसे घेऊन. प्रशासनानं कुठली सुविधा दिली जाते का तुम्हाला? काय सुद्धा दिलं नाही, काय नाही. पोलीस नाही, कुठलं काय नाही, गार्ड नाही, कुणी माणसं वर चढ उतर खाली, सिक्युरिटी गार्ड नाही का? काही सुद्धा नाही. बाथरूमची सुविधा आहे का? नाही नाही नाही, काय नाही, महिलांची तर खूप बेकार परिस्थिती आहे. काहीच नाही कुठे. काय सांगताल मंदिर प्रशासनाला? त्यांना काम होत नसेल, लाईन व्यवस्थित करता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. लोकांचा तळतळाट आहे, 100% त्यांना वारकऱ्याचा तळतळाट लागला. काय जर न उपाशी काय खायला आहे, काय पाणी 5 वर्षाचं पोरगं सकाळी 10 वाजल्यापासून आज 8 वाजेपर्यंत. नमस्कार, पंढरपूर पीपल्स मध्ये सर्वांचे स्वागत आहे. आषाढी यात्रेमध्ये जागं झालेलं प्रशासन आषाढी यात्रेनंतर झोपलंय का, असा प्रश्न आता सामान्य भाविक विचारत आहे. श्रावण महिन्याचा शनिवार आहे. विठ्ठल दर्शनाच्या रांगेची आजची जर परिस्थिती बघितली तर 12 तास लोकांना 10-12 तास विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागत आहेत. लोकांना लाईनीमध्ये मूलभूत सुविधा कुठल्याही मंदिर प्रशासनाकडून दिल्या जात नाहीयेत. स्थानिक सदस्य असतील, मंदिर समितीचे सहाध्यक्ष असतील, हे फक्त व्हीआयपीच्या सेवेसाठी ते नियुक्त झालेत का, असा प्रश्न आता सामान्य भाविक विचारत आहेत. खूप तीव्र अशा प्रतिक्रिया भाविकांच्या येत आहेत. आपण भाविकांकडून जाणून घेऊयात की त्यांच्या लाईनीमध्ये काय अडचणी आहेत आणि किती तास त्यांना दर्शनाला लागले. प्रशासनानं त्याचा विचार करावा, जलदी दर्शन व्हावं असं करावं. खरोखर मंदिर प्रशासनाचं इकडे दुर्लक्ष आहे आणि भरपूर वेळ झाला. आम्ही 1 वाजल्यापासून थांबतोय की लय बोगसगिरी चालू आहे. आम्ही 1 वाजल्यापासून थांबलोय इकडे. अधून मधून लय हे चालू आहे, बोगसगिरी चालू आहे. पैसे वगैरे घेऊन अधून मधून सोडतात लोक. सुविधा मिळाली का वॉशरूमच्या लाईनीमध्ये? पिण्याची पाणी सोय फक्त आहे, बाकी होमगार्ड वगैरे त्यांचं काही नाही, तिथे सुविधा काय नाही. 12 वाजता आम्ही आम्हाला काय पाणी नाही, काय नाही, जेवण नाही, काय नाही, काय करायचं. ऑनलाईन वाल्याचं दर्शन व्हायलंय, आमच्या बारीवाल्याचं दर्शन होत नाही. बारीवाल्याने या पाळीत मरायचं. 12 वाजल्यापासून बाजूला माणसं लय बेजार झाले, पायी दुखायले. मंदिर प्रशासनानं कुठली सुविधा दिली जाते का? कोणती सुविधा नाही आम्हाला रस्त्यानं. पाऊस पडल्यामुळे खायचं सध्या नाही दुकानात मिळत आम्हाला. मंदिर प्रशासनानं कुठली सुविधा दिली जाते का तुम्हाला? काही सुद्धा नाही, आम्हाला थांबून ठेवली सुद्धा नाही. पाळी आली. काय नाही केलं. काय सांगशाल मंदिर प्रशासनाला मागणं काय करायचं? काय सुविधा पाहिजे? पाहिजे व्यवस्थित. एवढे लांब ना आम्ही करमाळे तालुक्यात लांब येतोय म्हणल्यावर असं थोडीशी तरी सोय पाहिजे ना. लाईन चालू आहे का? काही नाही चालू. 2 तास एका जागी उभं राहिले. 1 वाजता कोल्हापुरात होतो. हो, किती अंतर चाललंय. थोडस तरी म्हणजे सामान्य माणसांचा त्यांनी विचार केला पाहिजे थोडासा. आम्ही बी किती लांब शेतकरी माणसं आहे ना, आम्ही जरा विचार केला पाहिजे ना त्यांनी. सकाळी 1 वाजता बर, 1 वाजल्यापासून आतापर्यंत थांबलोय. अजून काय हे आलेलं नाही, तर लाईनीतच आहे अजून. अजून काय दर्शन झालेलं नाही अजून. लाईनीमध्ये मंदिर प्रशासनाकडून कुठली सुविधा दिली जाते का? नाही, तुझी सुविधा काय दिलेलं नाही, दिलीच नाही. नाही अजून. विठ्ठला दर्शनाला किती वाजता तुम्ही थांबलेला आहे? सकाळी सकाळी 1 वाजल्यापासून थांबलेलं आहे. कुठल्या गावात? कोल्हापूरवरून आलोय. अजून काय दर्शन झाले नाही. अजून किती वेळ लागते काय माहित नाही. मी सकाळी 1 वाजल्यापासून दर्शन रांगेमध्ये उभा आहे. तर असा प्रकार घडतो की
अधूनमधून लोकांना सोडले जाते पैसे घेऊन. तिथे म्हणजे अशी दक्षता कमिटीची लोक वगैरे कोणीही उभा नाहीत, सुरक्षा वगैरे गार्ड कोणीही नाही आणि लोक म्हणजे भक्तांची अशी अवहेलनाच होत आहे. जागेवर नाहीच आहे. मंदिर प्रशासनाला लाईनीत कुठली सुविधा दिली जाते? काही नाही आणि लोकांना सोडले जाते पैसे घेऊन. हे आपलं सगळं जर उभं आहे 10 वाजल्यापासून आहे तरी बी आता ही चालू आहे. मंदिर प्रशासनाने कुठली सुविधा दिली जाते का तुम्हाला? काय सुद्धा दिलं नाही, काय नाही, पोलीस नाही, कुठलं काय नाही, गार्ड नाही, कुणी माणसं वर चढ उतर खाली, सिक्युरिटी गार्ड नाही का? काही सुद्धा नाही, पिण्याचे पाणी काही सुद्धा नाही. काय पिण्याचं पाणी आहे 2 ठिकाणी. 2 ठिकाणी आहे. बाथरूमची सुविधा आहे का? नाही काय नाही, महिलांची तर खूप बेकार परिस्थिती आहे. काहीच नाही कुठे. महिलांची सुरक्षा काय म्हणजे बाथरूम नाही जायचं? अजिबात नाही. त्या 15 पैसे बाथरूम आहे त्यानंतर इथपर्यंत बाथरूमच नाही ना. सकाळ जर नसेल तर इथं कुठे बाथरूम आहे वाटते? काहीच नाही. काय सांगचाल मंदिर प्रशासनाला? काही सुविधाच नाही त्यांची बरोबर. काय सुविधा देणे आणि ही दर्शन नाही तर दुसऱ्या देवावर पाय दर्शन दर्शन करावं पण बघा माणसं काढावत ना. राजीनामा दिला पाहिजे का? 100%. बर काय सांगचाल मंदिर प्रशासनाला? त्यांना काम होत नसेल व्यवस्था होत लाईन व्यवस्थित करता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. लोकांचा तळतळाट आहे, 100% त्यांना वारकऱ्याचा तळतळाट लागला. सकाळ जर उपाशी काय खायला आहे, काय पाणी आहे? 5 वर्षाचं पोरगं सकाळी 10 वाजल्यापासून आज 8 कुठे वाजेपर्यंत ती पोरगी होते की दोघं बारकीचे जायचे ते काकाला दोन. महिलांना काय महिलांची काय शौचालय नाही, बाथरूमची व्यवस्था नाही, प्युअरनं गळतंय. वर्ण कळतंय मग काय पाऊस आल्यावर काय सुरू आहे? काय सुद्धा नाही. काय आणि हे अजून मधून लोक सगळी अजून मधून डायरेक्ट लोक जाते ते कोण असं म्हणजे काय नाही.